हॅलो, नमस्कार. तर चला आज म्हणूयात सगळ्यांना आवडणारी साबुदाण्याची खिचडी. ती पण एकदम मऊ, लुसलुशीत आणि अजिबात चिकट न होणारी. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भिजवत घालायचा आहे. तर इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतला आहे. आता या साबुदाण्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर धुण्याचं कारण काय, तर कधीकधी साबुदाण्यावर पावडर लावलेली असते किंवा एखादा साबुदाण्याचा चुरा झालेला असतो. मग तो आपण तसाच भिजवला तर साबुदाणा अजूनच चिकट होतो. म्हणून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आणि साबुदाणा धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं किंचित पाणी टाकून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचा आहे. बरं, कधीकधी आपण रात्री साबुदाणा भिजवायला विसरून जातो आणि कधीकधी आपल्याला वेळही नसतो. मग त्यावेळेस काय करायचं, साबुदाणा भिजवताना त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं आणि त्या कोमट पाण्यामध्येच साबुदाणा भिजवत ठेवायचा. म्हणजे अगदी 1.5 ते 2 तासामध्ये साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो. हा बघा, साबुदाणा मी रात्रभर भिजवला होता आणि भिजून एकदम छान फुलला आहे आणि एकदम मोकळा आहे, अजिबात चिकट नाही आहे. जर तुम्हाला रात्रभर भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे 1 ते 2 तास कोमट पाण्यामध्ये साबुदाणा भिजवला तरीही तो अशाच प्रकारे एकदम मऊ भिजला जातो. आता आपण साबुदाण्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात. तर शेंगदाणे भाजत असताना गॅस मंदच ठेवायचा, म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील. आणि शेंगदाणे सगळीकडून एकसारखे भाजले जावे म्हणून त्याला एका चम्मचच्या साहाय्याने सारखं हलवत राहायचं, म्हणजे सगळीकडून शेंगदाणे व्यवस्थित आणि छान भाजले जातील. तर इथे शेंगदाणे भाजून झालेत. आता आपण याला थंड व्हायला ठेवून देऊयात. तर इथे मी साबुदाण्यामध्ये टाकण्यासाठी 1 मोठा बटाटा घेतला आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या. तर इथे आपण साबुदाणा थोडासा झणझणीतच बनवतोय, म्हणून मी मिरच्या थोड्याशा जास्त घेतल्यात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता या बटाट्याची आपल्याला साल काढून त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. आणि आता बटाटा काळा पडू नये आणि पांढरा शुभ्र राहावा म्हणून आपल्याला याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं. जर आपण असाच बाहेर ठेवला तर मग तो लगेच काळा पडतो. म्हणून अशा प्रकारे आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे, म्हणजे तो काळा पडणार नाही. आता आपण हे भाजलेले शेंगदाणे दळून घेऊयात. जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट ऑलरेडी असेल ते वापरलं तरीही चालेल. साबुदाण्यामध्ये जेव्हा आपण शेंगदाण्याचं कूट टाकतो ते दळताना थोडंसं जाडसरच दळायचं, म्हणजे ते खाताना छान लागतं. तर हे बघा, अशा प्रकारे मी थोडंसं जाडसर दळून घेतलं. आता आपण साबुदाण्याला फोडणी देऊयात. तर एका कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचे आणि तेल छान गरम झालं की मग आपण याच्यामध्ये जिरे टाकूयात. जिरे ऑप्शनल आहेत, जर तुम्ही उपवासामध्ये खात नसाल तर नाही टाकले तरीही चालेल. आता आपण याच्यामध्ये मिरची टाकूयात आणि आता मिरची आपल्याला ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. बघा, मिरची छान तळली आहे. आता आपण यामध्ये बटाटा टाकून घेऊयात आणि बटाटा हा आता छान तळावा आणि लवकर शिजावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि बटाट्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की मग म्हणजे खाताना बटाटा आळणी लागत नाही, चवीला छान लागतो. आता आपण हे तेलामध्ये छान थोडा वेळ फ्राय करून घेऊयात. अगदी थोड्या वेळातच बटाटा छान तळला जातो आणि लगेच मऊ पडतो. तर बघा, इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. बटाटा परफेक्ट शिजला आहे. आता आपण यामध्ये साबुदाणा टाकून घेऊयात. आता लगेचच यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूटही टाकून घ्यायचं आहे. तर आता आपण हा साबुदाणा या तेलामध्ये परतवून घेऊयात. तर साबुदाणा परतवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला या गॅसच्या मोठ्या फ्लेमवरच साबुदाणा छान परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता, साबुदाणा व्यवस्थित परतला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचे.
आणि आता हा साबुदाणा आपण वाफवून घेऊयात. तर त्यासाठी या साबुदाण्यावर झाकण ठेवून आपल्याला हा 5 मिनिट मंद गॅसवर वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे तो करपणार वगैरे नाही. तर बघू शकता साबुदाणा अजिबात कढईला वगैरे चिटकलेला नाही आहे आणि छान वाफला आहे. तर इथे मी तुम्हाला एक टिप देते. जर तुम्हाला साबुदाणा टिफिनसाठी वगैरे घेऊन जायचा असेल तर वाफवताना यामध्ये फक्त 2 चम्मच दूध टाकायचं आणि वाफवून घ्यायचा, म्हणजे साबुदाणा बराच वेळ मऊ राहतो आणि अजिबात चिवट वगैरे होत नाही. दूध टाकून वाफवलेला साबुदाण्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तो पण तुम्ही बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तर इथे बघा आपला एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम मोकळा साबुदाणा तयार आहे, अजिबात चिकट झाला नाही आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे साबुदाणा नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.